अख्ख्या महाराष्ट्राचं मन जिंकलेले आपले सूरज भाऊ चव्हाण बिग बॉस सीझन 5 चे विनर झालेले. तर या ठिकाणी मी आलो त्यांच्या गावी. तर अख्ख्या लोकांची रिगच लागली, त्यांचे फॅन्स म्हणा किंवा चाहते म्हणा, सगळे या ठिकाणी आले. तर या ठिकाणी त्यांचे मित्र आहेत, लहानपणाचे एकदम लंगोटी यार ज्यांना आपण म्हणू शकतो, ते आपल्या बरोबर आहेत. तर ते सगळे त्यांची माहिती आपल्याला देतील थोडक्यात. दादा नमस्ते. काय नाव दादा तुमचं? तुमचं दादा? दादा तुमच्या बरोबर वावरणारा, तुमच्या बरोबर लहानपणापासून जो होता सहकारी तुमचा, आज इतक्या उंच शिखरावरती गेलाय, काय काय भावना आहे तुमच्या नेमक्या? सर्वप्रथम मी महाराष्ट्रातील सगळ्या जनतेचा आभार मानतो. कारण आज एक गरीब घरातील मुलाला एवढी मोठी संधी, एक स्टार व्हायची संधी या महाराष्ट्रातील जनतेने दिली. खरंच मी मनापासून आभार मानतो. आज एवढा आनंद होतोय कारण आपल्या सगळं राहणार मित्र दिवस आपल्या सगळे देवाला काढा. आज आपलाच मित्र आज आपल्यापासून लांब जाऊन एवढा मोठा होतोय आणि खरंच आनंद एवढा येतो की असं आम्ही सुरतची सकाळपासून वाट बघतोय की केव्हा सुरतला नावाला भेटल. दादा इतका खडतर संघर्ष त्याचा, म्हणजे जसं की आपण म्हणतो लहानपासून झाला, मला जन्मापासूनच त्याच्या मागं खडतर प्रसंग संघर्षाचा त्याला सामोरं जायला लागलं आणि आज हे इतकं उच्च म्हणजे शिखरावरचं त्याला यश भेटलंय. काय सांगाल त्याच्याविषयी, प्रवासाविषयी? सुरतच्या ज्यावेळेस आई वडील वाढले त्याच्यानंतर सुरतचा बऱ्याच वर्षी त्यांच्या आत्यांनी सांभाळलेला.